नमस्कार. मी सौ मैत्रेयी भट काव्यरसरंजनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. चातुर्मासानिमित्त विविध अभंगांचा खोलवर दडलेला अर्थ आपण समजून घेणार आहोत. या विषयांतर्गत आज वंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा सुंदर ते ध्यान या अभंगाचा मला उलगडलेला अर्थ मी आपल्यासमोर मांडणार आहे. यातील भक्तिभाव समजून घ्यावा ही विनंती. पंढरपुरी वास करणाऱ्या विठ्ठल रखुमाईला माझे सादर वंदन. विठुनामाचा गजर करत संतांचा गोपाळांचा मेळा चंद्रभागेच्या तीरी पोहोचला. हरिनामाचा झेंडा तिथे भक्तांनी रोवला. समजून उमजून केलेली ही वारी, त्याचं असीम समाधान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. आपल्या आराध्याच्या कृपेचा अनुभव ते घेत आहेत. चालण्याचे कष्ट विसरायला लावणारं सुंदर ते ध्यान आता त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आलंय. तसंही ते त्यांच्या मनी मानसी घट्ट रुतून बसलेलं असतंच. विटेवर उभं असलेलं ते सुंदर ध्यान डोळे बंद करून ते नजरेसमोर आणलं की त्याच्या गळ्यातल्या तुळशी हाराचा स्वर्गीय गंध जाणवायला लागतो. वंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज जे आपल्या अपरंपार भक्तीने स्वदेह वैकुंठास गेले, त्यांनी विठ्ठलाच्या रूपाविषयी सौंदर्याविषयी ज्या अभंगात वर्णन केलंय ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या अभंगाबद्दल आज आपण जास्त माहिती घेणार आहोत. ही सगुण भक्ती. वारकरी एक एक टप्पा पार करीत पंढरीत पोहोचतात. मंदिरात नाही जायला मिळालं तरी त्यांना खंत वाटत नाही, कारण गर्दीच तेवढी असते ना तिथे. पण संपूर्ण वारीचा जो त्यांनी अनुभव घेतलेला असतो आणि तिथे पदोपदी त्यांना विठुराया भेटलेलाच असतो, त्यामुळे त्यांचं समाधान झालेलं असतं आणि अगदी संपूर्णपणाने त्यांना जणू काही विठ्ठल दर्शन घडलेलंच असतं. मग आता डोळे मिटले, हात जोडले, ते सुंदर रूप समोर उभंच दिसतं त्यांना. किती समाधान. त्या विलोभनीय सावळ्या रूपाचं वर्णन संत तुकाराम महाराज करतात. ते करताना ते म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. या सुंदर रूपाचं आपल्यालाही ध्यान करायचं आहे. कसं आहे बरं ते रूप? ते विटेवर उभं आहे. पायाखाली असणारी वीट हे विठ्ठलाचं पृथ्वी तत्वावर नियंत्रण असल्याचं प्रतीक आहे. ही मूर्ती उभ्या स्वरूपात आहे. हात कमरेवर ठेवलेले आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन पांडुरंग विटेवर उभे राहिलेले आहेत. विटेवरील मागून किंचित उचललेली पावलं हे वायुतत्व स्वरूप क्रियेच्या स्तरावर कार्य करण्याचं अफाट सामर्थ्य विठ्ठलात असल्याचं दर्शवतात, असंही अभ्यासकांचं मत आहे. पुंडलिकाची भक्ती इतकी थोर की पांडुरंगाने 28 युग भक्तांना याच स्वरूपात दर्शन देण्याचं ठरवलं. हे पुंडलिकाची अपार भक्ती जाणून घेतल्याचं फळ होतं. पंढरपुरात पाषाण स्वरूपात स्थितप्रज्ञ झालेला तो दिवस म्हणजे परब्रह्म आपल्यासमोर अशा प्रकाराने स्थितप्रज्ञ झालं, तो दिवस आषाढी एकादशीचा होता. आजही या दिवशी तिथे भक्तांचा महासागर उसळतो ते सुंदर ध्यान पाहण्यासाठी. करकटावर असलेली ही मूर्ती काय सुचवते? या मूर्तीत श्रीकृष्ण तत्व आणि श्री विष्णू तत्वाचं अधिष्ठान असल्याने
सगुण आणि निर्गुण उपासकांना ही चैतन्य देणारी आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश स्वरूप या मूर्तीत सर्वच देवतांचे तत्व एकवटलेले आहे. म्हणूनच कित्येक युग ही भक्तांना आकृष्ट करते आहे. मूर्तीच्या मस्तकावर असलेली शिवपिंडी ही शिवतत्व दर्शवणारी आहे. श्री विठ्ठलाच्या कटिप्रदेशाखालील भाग ब्रह्मास्वरूपी, कटीपासून वर मानेपर्यंतचा भाग श्री विष्णुरूपी आणि मस्तकाचा भाग शिवस्वरूपी आहे. हा भवसागर तू तरुण जाशील, हा विश्वास ही मूर्ती भक्ताला देते. मी आहे तुझ्या पाठीशी, हा आश्वासक भाव त्यात आहे. हा भवसागर कमरेपर्यंत पाणी असलेला आहे. कर्मेंद्रिय नियंत्रणात असलेली ही कटीवर हात असलेली मूर्ती स्थिर भाव असलेली आहे. तुकाराम महाराज वर्णन करताना त्यांच्या अभंगात पुढे म्हणतात, तुळशी हार गळा कासे पितांबर. म्हणजे हेच रूप तुकाराम महाराजांना निरंतर आवडते असंही ते पुढे म्हणतात की गळ्यात तुळशी हार, तेवढ्याने प्रसन्न होणारी ही देवता आहे. बघा, हातामध्ये कुठलं शस्त्र वगैरे नाही आहे या मूर्तीच्या. कटीला शुद्धतेचं, पावित्र्याचं प्रतीक पितांबर. ही मूर्ती म्हणजे दैवी प्रीतीचा अथांग सागर आहे. महाराज पुढे वर्णन करताना जे म्हणताय त्यात कानामध्ये मकर कुंडले तळपत आहेत. यामागे एका भक्ताची गोष्ट आहे. एक कोळी दर्शनाला आला. त्याच्याकडे असलेले 2 मासे त्यांनी विठ्ठलाला अर्पण केले. भावाचा भुकेला तो देव त्यांनी ते कुंडल म्हणून धारण केले आपल्या कानामध्ये. यातून त्याचा सर्व प्राणीमात्रांप्रती असलेला समभाव आपल्याला दिसून येतो. आता या कथेतून भक्तिभाव उदयाला येतो, पण त्यातील प्रतिकात्मक अर्थसुद्धा प्रबोधन करणारा आहे. ही मकराकार कुंडले आपल्याला विकार विसरण्याचा संदेश देतात. पूर्वोत्तर मीमांसा दोन्ही असेही त्यांचे वर्णन केलेले आढळते. आपण कान बंद करू शकत नाही, म्हणजे जसं डोळ्याच्या पापणीने डोळे बंद होतात. मग अशा वेळी मकराकार कुंडले आपल्याला स्पष्ट करतात की मत्स्य हे आपतत्वाचे प्रतीक, त्यावर विजय मिळवल्याशिवाय वायुतत्वाकडे जाता येत नाही. वायुतत्वापर्यंत पोहोचल्याशिवाय निर्विकल्प समाधी साधता येत नाही. ध्वनीवर ताबा मिळवून कान बंद करणे सोपे आहे. हे मकरकुंडलांचे महत्त्व आहे. याच म्हणजे कानाच्या ठिकाणी या मूर्तीच्या श्री हनुमंतांचे वास्तव्य आहे असेही सांगितले जाते. आता या सगळ्याचा संबंध श्री विष्णूंच्या मत्स्यावताराशी आहे. म्हणजे मासा पाण्यात राहतो, त्याचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. आपल्या मनातल्या दुःख भावनांचं इतरांना प्रदर्शन न करता त्यावर संयम ठेवणं हा संदेश इथे आहे. कंठी विराजित असलेली उपनिषदांची खाणी म्हणून ओळखला जाणारा कौस्तुभमणी म्हणजे श्री विष्णूंचं महत्त्वाचं प्रतीक समजलं जातं. या मण्यात विद्यादायिनी सरस्वतीचा वास आहे. हा दिव्य तेजस्वी मणी समुद्रमंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी एक आहे. तो श्री विष्णूंशी असलेली विठ्ठलाची अभिन्नता दाखवतो. म्हणूनच ब्रह्मांडाचं प्रतिनिधित्व करणारा हा दैवी अलंकार आकाशाएवढ्या झालेल्या तुकोबारायांना भुरळ घालतो. कारण तुकोबारायांना माहीत आहे, जितक्या प्रेमाने हे सर्व अलंकार आपले आराध्य दैवत आनंदाने मिरवते, तसे श्री वत्स लांछनाचे चिन्हही. म्हणून या मूर्तीच्या सान्निध्यात आल्यावर
प्रत्येक भक्ताची भावजागृती झाल्याशिवाय राहत नाही. रवींद्रनाथ टागोर यांनी अशी कल्पना केली आहे की साऱ्या जगाचे औद्धत्यमूलक पाप भगवंतांनी आपल्या छातीशी धरले जणू. किती करुणामयी विचार. म्हणूनच साऱ्या भक्तांनी भगवंतांच्या हृदयात वास केला आहे. पुढे तुकोबा म्हणतात की हे अशा प्रकारे समोर उभं असलेलं काळं सावळं परब्रह्म हेच माझं सर्व सुख आहे. या पलीकडे कुठलंही सुख असू शकत नाही. हे श्रीमुख मी आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने, असे म्हणत ते अभंगाचा समारोप करतात. तुकोबारायांनी वर्णन केलेलं हे सुंदर ध्यान नजरेसमोर ठेवून वारकरी आषाढी वारी पूर्ण करतात आणि डोळे भरून दर्शन घेतात. अखंड वारीच्या प्रवासात माऊली माऊली या गजरात समोरच्या भक्ताच्या मनातील परमतत्व जणू त्यांना जाणवतं. त्यालाच माऊली म्हणून ते वंदन करतात. हे दुसऱ्याच्या हृदयातील चैतन्य तत्व जाणण्याचं परमभाग्य वारीतच पदोपदी प्रत्ययाला येतं. चला आपणही हे चैतन्यदायी रूप हृदयात साठवून घेऊया. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुलसी हार गळा कासे पितांबर, तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर तेची रूप. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहीन श्रीमुख, पाहीन श्रीमुख आवडीने. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हा अभंग आपल्या भक्तिमाधुर्याने सौ वैशाली भावे यांनी अधिकच प्रभावी केला आहे. आणि खरंच ते पंढरीचं सुंदर ध्यान आपल्या नजरेसमोर साक्षात उभं केलं. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय जरूर पाठवा. लवकरच पुढील भागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.